नमस्कार, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला तांदूळाची बोरं करून दाखवणार आहे. तांदूळाची गोड बोरं. त्याच्यासाठी हे मी तांदूळ, हे रेशनचे जाड तांदूळ आहेत आणि हे मी धुवून वाळत घातलेत. एकदम असे कुडकुडीत करायचे नाहीत, पण व्यवस्थित पंख्यावर किंवा सावलीतच मी हे वाळवून घेतले. आता हे एक भांडं तांदूळ आहेत, हे बघा. हे एक भांडं आपले तांदूळ आहेत. तर हे आता मी भाजायला टाकणार आहे, भाजून घेते. आणि तोपर्यंत हा मी गूळ, जरा त्याच्यापेक्षा थोडा कमी गूळ घेतला आहे आणि हा गूळ मी थोडं पाणी घालून विरघळत ठेवणार आहे, म्हणजे आपल्याला जास्त वेळ लागता नाही नंतर म्हणून. हे तीळ आहेत, पांढरे तीळ घेतलेत साधारण अर्धी वाटी. आणि हे सुकं खोबरं, हे पण मी भाजून घेणार आहे. हे मी वाटीभर सुकं खोबरं घेतलं आहे. याच्यामुळे काय होतं, आपली बोरं एकदम खुसखुशीत होतात. तळण्यासाठी तेल, आणि थोडं मी तेल पण गरम, तेल किंवा तूप गरम करून पिठात घालणार आहे. ते पुढे नंतर तुम्हाला दाखवते. पण हे आधी मी आता तांदूळ भाजून घेते. गुलाबी होईपर्यंत भाजायचे, म्हणजे ते बोरं आपली एकदम छान खुसखुशीत होतात. छान असे भाजून घेऊया. एकदम मोठ्या गॅसवर भाजायचे नाहीत, मंद गॅसवर भाजायचे. पण हे थोडे असे त्याला फोड आल्यासारखं पण होतात. असे हे असे ओलसट तांदूळ असल्यामुळे छान भाजले जातात. आता हे आपले अगदीच कमी तांदूळ आहेत, 1/2 किलो तांदूळ आहेत. त्याच्यामुळे मी काही ते गिरणीत नेणार नाही आहे. मी त्याचं मिक्सरवरच बारीक पीठ करणार आहे. हे पीठ करतानासुद्धा रवाळ पीठ करायचं नसतं, किंचित सरसरीत करायचं. म्हणजे जसं आपण अगदी भाकरीला बारीक करतो एवढं बारीक पीठ न करता थोडं सरसरीत असं पीठ करायचं. अशी ही बोरांची प्रक्रिया आहे. मी तुम्हाला आता सगळं सविस्तर दाखवणार आहे आणि मापासकट तुम्हाला सांगितलं आहे, म्हणजे बरं पडेल करण्याच्या दृष्टीनं. आपले तांदूळ तिकडे भाजतात, तोपर्यंत मी या गुळामध्ये अर्धं भांडं पाणी घालून ठेवलं आहे, म्हणजे गूळ आपला विरघळून राहील. नंतर वेळ लागत नाही त्याला, कारण गूळ समजा गरम केला तर काही वेळा मग बोरं कडक होतात विरघळायला ठेवलं तर. त्याच्यामुळे तसं न करता आपण असं करू. आता आपले तांदूळ हळूहळू भाजून होत आले. खूप भाजायचे नाहीत, किंचित थोडा कलर बदलेपर्यंत. तर आपले हे तांदूळ भाजून झालेले आहेत. तर हे मी फडक्यावरच ओतून घेणार आहे आणि गार झाले की मिक्सरला त्याचं बारीक पीठ करून घेणार आहे. असे हे तांदूळ आपण आता गार करून घेऊया. तोपर्यंत मी आता खोबरं भाजून घेणार आहे. मंद आचेवर गुलाबी खोबरं भाजून घ्यायचं. चुरचुरीत असं करून घेणार आहोत मंद आचेवर. तर ह्या गरम कढईत असंच ठेवणार आहे, म्हणजे ते भाजलं जाईल व्यवस्थित. कारण अगदी पण आपल्याला करपवायचं नाही आहे. कढई आपली तापलेली आहे, तेवढ्या ह्याच्यात ते भाजून होईल. तर तांदूळ गार होईपर्यंत आपल्याला थांबायला हवं. तांदूळ गार झाले की मी मिक्सरला लावून घेते. लावलं आणि ते चाळून घेते. चाळ आला, ह्या परत आपण घालायचा, जास्त चाळ वाटते. आता हे आपण 2 चमचे मोहन इथे तापत ठेवलेलं आहे, ते मी या पिठावर ओतणार आहे. कडकडीत मोहन ओतायचं, म्हणजे बोरं खुसखुशीत होतात. त्यामध्येच आता हे मी तीळ घालणार आहे. अर्धी वाटी चांगले तीळ घातले. तीळ जितके जास्त तितकी बोरं खुसखुशीत होतात, हे पोकळ होतात आणि खायला चांगली लागतात. हे सुकं खोबरं एक अर्धी वाटी घेतलं आहे, ते घालते. चुरून घालायचं असं, ते पण दाताखाली छान लागतं एकदम मस्त. याच्यात ओलं खोबरंसुद्धा छान लागतं, पण ओल्या खोबऱ्याची मग
बोरं टिकत नाहीत म्हणून आपण सुकं खोबरं घातलं आहे. आणि आता आपण हे सगळं मिश्रण चांगलं चाळवून घेऊया, कारण आपण त्याच्यात मोहन घातलं आहे ते सगळीकडे लागलं पाहिजे म्हणून. असं व्यवस्थित लावून घ्यायचं. चोळून घ्यायचं. अजूनही थोडं घातलं मोहन तरी चालेल, पण घालणार नाही मी, कारण तीळ खोबरं भरपूर घातलेलं आहे, त्याच्यामुळे आपली बोरं छान होणार आहेत. आपला गूळ आता विरघळलेला आहे. हे गुळाचं पाणी थोडं थोडं करून मी घालणार आहे. पाणी समजा नंतर उरलं जास्त झालं तर ते कशात तरी आपण वापरू शकतो. इथे आवश्यक तेवढंच वापरायचं. आणि हे पीठ भिजवताना भाकरी पोळीचं पीठ जसं आपण घट्ट अगदी जोर लावून भिजवतो असं न भिजवता ते आपण हलक्या हातानं भिजवायचं असतं. हलक्या हातानं भिजवायचं म्हणजे थोड्या वेळानं फुगतं, थोडं सैल ठेवायचं. जोर लावायचा नाही, म्हणजे ती बोरं पोकळ अशी हलकी झाली पाहिजेत. वाटल्यास वेलची थोडी घातली तरी चालते, पण खरी काही जरूरच नाही, कारण त्याला खमंगपणा खोबऱ्याचा आणि तिळाचा सुंदर येतो. पाणी उरलं तर ते मग शंकरपाळ्यात वगैरे आपल्याला घालता येतं. अगदी पारंपरिक प्रकार आहे हा. बोरं झाली नाही तर दिवाळी नाही. जनरल अगदी सगळ्यांच्या घरात बोरं होतात. तर मी असं छानपैकी दाबून पीठ ठेवणार आहे. मग ते थोड्या वेळानं आपण अजून थोडं पाणी घालणार आहे आणि एक अर्धा तास तरी ते मुरत ठेवणार आहे. ते तांदूळ पीठ जरा खसखशीत असतं, त्याच्यामुळे ते व्यवस्थित मुरतं. थोडं सैल आहे, पण ते थोड्या वेळानं घट्ट होईल. बस दिसत आहेत वर. हे आपलं बोरांचं पीठ मला अर्धा तास भिजवून झालं आहे आणि छान आपलं पीठ तयार झालं आहे. आता आपण ह्याची छोट्या छोट्या आकाराची बोरं वळून घेणार आहोत. अगदी थोडं, मी एका भांड्याचंच आहे हे, त्याच्यामुळे थोडीशीच बोरं आहेत. हे बघा, असे हे तीळबीळ दिसले पाहिजेत वर. तर पांढरे पांढरे तीळ आहेत, त्याच्यामुळे ते जास्त दिसत नाही आहेत. तर छोटी छोटी आपण बोरं करून घेणार आहोत आणि ही आपण रिफाईंड तेलात तळणार आहोत. आणि घट्ट अशी अगदी वळायची नाही, हलक्या हातानं वळायची. अगदी छोट्या सुपारी एवढी. ह्याच्यात सोडा वगैरे काहीही घालायचं नाही. आणि हलक्या हातानं पीठ जास्त न मळता अशी आपण ही बोरं वळायची. आता मी सगळी बोरं ही वळून घेते. तेल बेताचं गरम झालेलं आहे. अति गरम पण तेल करायचं नसतं, बेताचं गरम करायचं आणि मंद आचेवर ही बोरं आपण तळून काढायची आहेत. खूप गरम करायचं नाही तेल. आपण बोरं सोडूया. मंद राहून दे गॅस. थोडी चाळवून घेऊया. हे बघा कशी अशी भेतळली पाहिजेत, चरे गेले पाहिजेत, तरच ती बोरं छान खुसखुशीत होतात. आणि मंद आचेवर तळायची. अजिबात त्याला घाई करायची नाही, वेळ लागला तरी चालेल. छानपैकी अगदी मंद आचेवर आपण हे तळून काढूया.
कलर बदलेपर्यंत तळायची. हे बघा आपली बोरं कशी सुंदर झाली आहेत ती. अशी फाटली पाहिजेत. व्यवस्थित परत सोडूया दुसरी बॅच. एक मंद मंद आचेवर तळायची. वेळ लागला तरी चालेल. बोरांसाठी आपल्याजवळ पेशन्स पाहिजेत. दुसरी बॅच पण झाली तळून. किती सुंदर फुटली आहेत बघा. अशी बोरं फुटली पाहिजेत. तर ती बोरं व्यवस्थित अशी ही आपली तांदुळाची खमंग खुसखुशीत कुरकुरीत बोरं खाण्यासाठी तयार आहेत. दिवाळी फराळ म्हटला की कोकणात ही बोरं अवश्य केली जातात. तुम्हीही या दिवाळीला नक्की करून बघा. त्यासाठी माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. यापूर्वीसुद्धा मी बोरं दाखवलेली आहेत, पण यावेळी तुम्हाला परफेक्ट माप घेऊन मी बोरं दाखवलेत. त्याच्यामुळे व्हिडिओ बघा, नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आवडली का सांगा. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघून आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि प्रत्येक बोरं ही अशी फुटली गेली पाहिजे तरच ती व्यवस्थित झाली आहे जसं समजायचं. मग आजपर्यंत ती शिजतातही आणि खुसखुशीत होतात. तर मी तुम्हाला एक बोर हे मोडून दाखवते. बघा असं खुसखुशीत झालं पाहिजे.